यानंतरची बातमी पाकिस्तानची। ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादाचं कंबरड मोडलं। मात्र या तडाख्यातून पाकिस्तान काही सावरलेला दिसत नाहीये, कारण पाकिस्तानी वायुदलाने चक्क स्वतःच्याच हद्दीत आपल्याच लोकांवर बॉम्ब वर्षाव केला आणि आपल्याच 30 नागरिकांचा बळी घेतला। पाकिस्तानी वायुसेनेने नेमकी ही कारवाई का केली आणि यावर वायुसेनेचं नेमकं काय स्पष्टीकरण आहे, पाहूया एक रिपोर्ट। ऑपरेशन सिंदूरमध्ये मात खाल्लेला पाकिस्तान बिथरला। पाकिस्तानी लष्कराकडून खैबर पख्तूनख्वामध्ये नरसंहार। पाक वायुसेनेच्या हवाई हल्ल्यात 30 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू। भारताच्या ऑपरेशन सिंदूर पुढे मात खाल्लेला पाकिस्तान आता पूर्णपणे बिथरलाय। भारतीय सैन्यापुढे गुडघे टेकावे लागलेल्या पाकिस्तानी वायुसेनेनं आपल्याच नागरिकांवर शौर्य गाजवलंय। पाकिस्तानी वायुसेनेनं खैबर पख्तूनख्वा भागातील मतरेदारा गावात हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यात 30 पाकिस्तानी नागरिक मारले गेलेत। मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे। त्यामुळे परिसरात प्रचंड भीती आणि आक्रोश पाहायला मिळतोय। रविवारी मध्यरात्री 2च्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलानं तिहार खोऱ्यातील गावांवर 8 LS-6 बॉम्ब टाकले। या हल्ल्यासाठी पाकिस्तान वायुसेनेनं JF-17 या लढाऊ विमानांचा वापर केला। पाकिस्तानी वायुसेनेनं मतरेदारा गावातील 5 घरांना लक्ष्य केलंय। या हल्ल्यात 30 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 20 जण जखमी झाले आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। घटनास्थळावरची काही दृश्य आणि फोटो आता समोर आलेत। ही दृश्य विचलित करणारी आहेत। फोटो आणि व्हिडिओमध्ये अनेक चिमुरड्यांचे मृतदेह पाहायला मिळतात। बचाव दलांकडून ढिगाऱ्याखाली मृतदेहांचा शोध सुरू आहे। या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केलेल्या गावात दहशतवादी कृत्य सुरू होते असा दावा करत अधिकृत माहिती दिलेली नाही। पाक आर्मीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मतरेदारा गावात IEDचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलंय। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी या हल्ल्याच्या व्यापक तपासाची मागणी केली आहे। दरम्यान पाकिस्ताननं यापूर्वी देखील खैबर पख्तूनख्वा भागात दहशतवाद विरोधी कारवाया केल्याचं आणि त्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी दिली आहे। यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान 605 दहशतवादी घटना घडल्या। त्यात कमीत कमी 138 नागरिक आणि 79 पोलिसांचा मृत्यू झाला। एकट्या ऑगस्टमध्ये 129 दहशतवादी कारवायांची नोंद पोलिसांनी केली आहे। त्यात पाकिस्तानी सैन्याचे 6 जवान आणि अर्धसैनिक दलाच्या जवानांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं। दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारलं। त्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं चोख उत्तर दिलं। पाकिस्तानात घुसून भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केले। भारताच्या कारवाईत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचं कंबरड मोडलं। आता अशी माहिती समोर येतेय की जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांनी खैबर पख्तूनख्वा भागात आपले अड्डे बनवायला सुरुवात केली आहे। हा परिसर डोंगर दऱ्यांनी व्यापलेला आणि अफगाणिस्तान सीमेला लागून आहे। त्यामुळे दहशतवादी लपून बसण्यासाठी या ठिकाणांचा वापर करत असल्याचं समोर येत आहे। पहलगाम हल्ला आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर जगासमोर उघडा नागडा पडलेला पाकिस्तान आपणही दहशतवादाचे बळी असल्याचं सांगत आपल्याच नागरिकांचा जीव घेत असेल तर काय बोलायचं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।